राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक हे आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, आमदार योगेश टिळेकरांच्या मामाची हत्या, बीड नांदेडमधील अपहरणाची प्रकरणे आणि परभणीतील संविधान विटंबनेवरून अधिवेशन तापण्याची शक्यता आहे। आज नागपुरातील अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सुशांत, विरोधक हे आज आक्रमक होण्याची शक्यता आहे। खरं तर हेच मुद्दे काल सुद्धा विरोधकांनी ज्यावेळी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सुद्धा पाहायला मिळाले। त्याच मुद्द्यांवरून आज स्थगन प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। विक्रांत, आपण बघितलं असेल तर काल अधिवेशनाचा खरं तर पहिला दिवस होता आणि काल पहिल्याच दिवशी सभागृहात नाना पटोले यांनी खरं तर मुद्दा उपस्थित केला, कारण राज्यात जी कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडली आहे त्यावर आम्हाला बोलायचं आहे असा प्रस्ताव त्यांनी खरं तर मांडला होता। मात्र काल खरं तर शोक प्रस्ताव असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की तुमचं म्हणणं आम्ही ऐकून घेणार आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना सांगितलं। त्यानंतर आज देखील विरोधक जे आहेत ते राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कारण बीडमध्ये जी घटना घडली, विरोधकांचं एकच म्हणणं होतं की हे बीडमध्ये घटना घडली त्यातील ज्यांच्यावर संशयाची सुई जाते ते खरं तर मंत्र्यांच्या जवळचे आहेत, धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत, अशा पद्धतीचा आरोप कुठेतरी विरोधकांकडून करण्यात येत होता। त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर एका परभणीचे प्रकरण असेल, परभणीमध्ये देखील विरोधक त्या प्रकरणावर आक्रमक आहेत आणि सगळे प्रकरण बीड असेल, परभणी असेल, त्यानंतर पुण्याची घटना असेल, योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून जी हत्या करण्यात आली ते प्रकरण असेल, त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाहीये। मुख्यमंत्री कुठेतरी स्वागतात बिझी आहेत असा आरोप जो आहे तो विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। खरंय सुशांत, विरोधक हे आरोप करतायत आणि त्यामुळे याच आरोपांना घेऊन आता विरोधक स्थगन प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे। आज अधिवेशनात दिवसभर नेमकं काय काय घडतं याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।